गाईज मला आहे ना या जागेवरती खूप दिवसापासून यायचं होतं. सो आम्ही फायनली आलो आहे. आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग वर्सेस मिताली. सो आज दोरादर एक्सप्लोरर आली आहे माशाच्या शोधामध्ये. सो जे जे लोक मला ओळखतात त्यांना ऑलरेडी माहिती आहे की मला मासे किती आवडतात. सो बेसिकली बरेच लोक मला असे म्हणाले आहेत की जर तुला मासे खायचे असतील तर तू फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये नको येऊस, तू माहीमच्या कोलीवाड्यामध्ये ये. सो माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इकडे. सो आज आपण टेस्ट करणार आहे शेलफिश. काही लोक ह्याला लॉबस्टर पण बोलतात. हे दोन मला 250 रुपयात मिळालेत. सो आता हे तुम्ही इकडे येतील तेव्हा सेम रेटचे असतील की नाही माहिती नाही, बिकॉज दिस प्राइस इज ऑन देअर साईज. सो आपण ट्राय करूया आणि बघूया कसे वाटतात. हे किती मस्त प्रकारे त्यांनी 2 भागात तोडून दिलेत, म्हणजे काही मेहनत करायची नाहीये, नुसतं ओपन करायचंय आणि खायचंय. तुम्ही बघतील एवढं फ्लेश आहे ना आतमध्ये, बापरे. मग खाऊन बघूया. दिसायला तर आपल्याला छानच वाटतंय. जामच गरम आहे. मी तुम्हाला खरंच जेन्युइन ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. मी जाम मी तुम्हाला एक ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे कारण की मी जाम सी फूड लवर आहे. ओके, आय कॅन नॉट लाय अबाउट सी फूड. दिस इज द बेस्ट सी फूड आय हॅव एव्हर हॅड. पुरी तुझे नावान तुझे माझे प्रेमाचा चर्चा. अग चर्चा हाय सारे गावान, पुरी चर्चा हाय सारे गावान. युजली ही गोष्ट अतिशय जास्ती महाग असते बाहेर, मग पण खाकणार. हे लिटरली हॉटेलमध्ये याचा रेट 500, 550, 1000, 1500 म्हणजे वाढतच जातो. पण ही घरगुती टेस्ट हा फ्लेवर तुम्हाला हॉटेलमध्ये नाही भेटत. बस. तर हा तुमच्या रेस्टॉरंटचं नाव सांगा मला. आमचं रेस्टॉरंटचं नाव आहे सागरी महिला बचत गट. अच्छा, सांगा की ह्याची सुरुवात कशी झाली. ह्याची सुरुवात आमच्याकडे बीएमसीच्या थ्रूने झाले. बीएमसीने आम्हाला हा चांगला प्रतिसाद म्हणजे हा प्लॅटफॉर्म दिलाय. त्याच्यावरूनच हे सर्व बचत गट लागलेले आहेत. म्हणजे एका गटामध्ये 10-10 जणांचा गट त्या लोकांनी ठरवायला सांगितलेलं आणि त्या हिशोबाने आम्ही हे केलेलं आहे. प्लस तेवढाच आम्ही म्हणजे धन्यवाद करतात आमच्या सोसायटीला, कारण त्यांच्यावरून पण हे आम्हाला भेटतं. कारण ही जागा आमचीच आहे, पण इथे पहिलं बोटे लागत होते. अच्छा, तर त्याच्यावरूनच म्हणजे आम्हाला ही जागा भेटली. अच्छा, मला एक सांगा की इकडे तुम्ही दिवसभर असतात की काय टायमिंग आहे इकडचं. नाही, आम्ही सगळ्या बायका 2 वाजता भेटतात. 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत आमचं हे सर्व चालू असतो. म्हणजे ग्रेव्ही बनवा, डिश साफ करा, हे सर्व आमचं 2 ते 6 वाजेपर्यंत सर्व आमचा रेडी होतो. त्याच्यानंतर मग हे 12 वाजेपर्यंत स्टार्ट होतो. अच्छा, मग 6 ते 12 इकडचा टायमिंग. आणि हे नेहमी असतं म्हणजे ऑल डे असतं. ऑल डे नसतं, हे वेनसडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. वेनसडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. ठीक आहे. मग आपण शेवटचा प्रश्न विचारूया तुम्हाला. मला तुमच्या बेस्ट 3 डिशेस सांगा. आमचे बेस्ट आहे एक तर मुशीचा खिमा आहे, तो आज आम्ही बनवलेला नाहीये. शिंपल्या आणि स्वीटचा खिमा. ओके, थँक्यू सो मच. तो गाईज, आपण आलोय आता सागरी महिला बचत गट वरती आणि हे आपले लाईव्ह कस्टमर्स आहेत. त्यांना आपण विचारू त्यांचा एक्सपिरियंस कसा आहे आणि त्यांनी काय काय खाल्लंय आतापर्यंत. आपने आज क्या खाया यहाँ पे? एक्चुअली मैं खाने के लिए तो एक ही आइटम आया था, बट इतना ज़्यादा वैरायटी है यहाँ पे, तो आई ट्राइड ईच एंड एवरीथिंग टुडे. रावस वाज अमेजिंग. आई ट्राइड रावस फ्राई. देन आफ्टर रावस वी ट्राइड बोम्बिल फ्राई. देन आफ्टर बोम्बिल फ्राई देन वी गॉट hooked on to another item called the prawns, which was really large in size. Okay. And the masala, the flavor is too good. You know, it was like really amazing. I had a really great experience having the food. So our stomach got full and heart is still empty, basically. हे फिशच्या केसमध्ये हेच होतं. युअर स्टमक गेट्स फुल, युअर पॉकेट गेट्स एम्प्टी, बट हार्ट नेव्हर गेट्स फुलफिल्ड.
तुम्ही इकडे काय ट्राय केलं सर? देखिए मैं तो यहाँ से नहीं, महाराष्ट्र से हूँ, दिल्ली से। अच्छा, दिल्लीवरून लोक येतात इकडे ट्राय करायला. ये लाए यहाँ का अमेजिंग फूड इज अमेजिंग। आई ऑल्सो लव फिश, उसमें भी प्रॉन का तो मैं बहुत बड़ा फैन हूँ। अच्छा, और यहाँ के वही जो पेट भर गया और मेरा दिल नहीं भरा, तो हम लोग एक दो पीस हम पैक करके ले जा रहे हैं क्योंकि खा ही नहीं पाए इतना। अच्छा, अमेजिंग। ओके सर, थँक्यू सो. मनानं भरलीस गौरी, माझी मनानं भरलीस गौरी. तुझ्या घरच्यांना मला सांगायचं हाय, तुझ्या सोबतीला शिमगा पायाचं हाय पुरी हिला बघे. सो गाईज, आता आपण आलोय कुठे माहितीये? क्रॅब्स कट्ट्यावर. आम्हाला हवे तसे क्रॅब्स नव्हते त्यांच्याकडे आणि 2 जणांना पुरतील तसे नव्हते, खूप छोटे होते, म्हणून आम्ही क्रॅब्स तर नाही घेतले, पण आम्ही इकडे प्रॉन्स घेतले. प्रॉन्स आहेत 400 रुपयाला 14. आता 400 रुपयाला 14 प्रॉन्स मध्ये त्यांनी आम्हाला ऑप्शन दिलं की तुम्हाला 7 फ्राय करून हवेत की तुम्हाला 7 ते तंदूर करून हवेत. तर आम्ही बोललो आम्हाला तर दोन्ही हवेत, तर आता आम्हाला दोन्ही मिळत आहे, हाफ फ्राय आणि हाफ तंदूर. तर आपण फ्राईड वाले पहिले खाऊन बघूया मस्त एकदम कसे लागतंय. एकदम क्रेझी आहे. अगो पाकेटवाली होशील का माझी नवरी. भारी आहे, एकदम भारी आहे. कसं आहे ना, आपण त्या मोठ्या मोठ्या मुंबईच्या रेस्टॉरंट मध्ये जातो तेव्हा आपण काय विचार करतो, मला कोकणी जेवण खायचंय, मला मालवणी जेवण खायचंय. बट बेसिकली आपण मुंबईचे आहेत आणि इकडे मुंबईचे कोळी लोक जे जेवण बनवतात ते मुंबईचे मसाले वापरून बनवतात आणि मनाला शांती देणारी फक्त हीच चव आहे, मुंबईची चव. ये मिताली की वजह से मेरा सब खाना खाएगा आपसे के बैठी मैं राइटी हूँ फिर भी जान मुझ के राइट साइड पे बैठी है. मैं एंगल बराबर है. मैं देखती हूँ मेरे को ऐसा खाना पड़े सीरियसली यार. अच्छा राक्षस का पेट भरा दिया आज मैं, तू तो नहीं राक्षस. सो गाईज, बेसिकली आता आपल्या पहिला हाफ झालाय खाऊन फ्राईड वाला, आता आपला तंदूर वाला पार्ट आहे. सो आपले मावशी आहेत त्यांना प्रॉन्स खूप आवडतात, मला मासे आवडतात मोठेवाले, त्यांना प्रॉन्स आवडतात. तर तू राईट पर्सन आहे जज करायला की फ्राईड वाला चांगला की तंदूर वाला यांचा. पेट तुझे संगतीला कारल्याला जावाच हाय पाटलाच्या पुरी तुझा नखरा एकदा वळून माझे डेफिनेटली तंदूर. तंदूर आता माझ्या घरात तंदूर बनत नाही, सो आपण बघूया तंदूर खाऊन आपल्याला कशी वाटते ती चव. माझे बघ जरा दिवाना झालो या तुझे गरू. तंदूर म्हणजे बेसिकली चिकन आणि सगळं खाल्लंय. हा कन्सेप्ट फर्स्ट टाइम खाते मी. चटणी सोबत खाऊया. अग चर्चा हाय सारे गावान पुरी चर्चा हाय सारे गावान पुरी चर्चा हाय वेगळी चव आहे पण छान चव आहे. अगो पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनानं भरलीस थम्स अप. मनानं आम्हाला घरी जायची खूप घाई आहे, रात्रीचे 11 वाजतात, म्हणजे लास्ट दिवस. पण तुम्हाला नक्की सगळ्यांचा प्राईस डिटेल्स मध्ये सांगेल. सो गाईज, आम्ही लोकांनी पोट भरून तर नाही खाल्लंय, जसं दुसरे लोक पण म्हणाले की आमचं मन भरलंय पण पोट नाही भरलंय. आमच्याकडे वेळ नाहीये सध्या, म्हणून आम्ही सगळं तर नाही ट्राय करू शकलो. आम्ही इकडे 2च डिश ट्राय केली आहे, बट ती अप्रतिम होती. नाही तुम्हाला बोलू, जे पहिलं वालं दुकान होतं ना जिकडे मी कस्टमर रिव्ह्यू घेतला, मी सगळे दुकान फिरली आहे, बट मला त्यांची प्राइस वाईज आणि टेस्ट वाईज खूप आवडलंय. सगळं सगळं म्हणजे तुमच्या मनासारखं मिळेल तुम्हाला, रिझनेबल आहे आणि क्वांटिटी पण जास्ती देत आहेत ते लोक. अजून काय पाहिजे आपल्याला. तर मी ब्लॉग तर क्लोज करते, पण माझे टेस्ट बर्ड्स आर स्टील डान्सिंग. ठीक आहे, तर तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगते. इकडे येण्यासाठी माईम स्टेशन वरून 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. तुम्ही शेअरिंग टॅक्सीने पण येऊ शकतात, नाहीतर तुम्ही आपली गाडी घेऊन या. इकडे येताना सध्या एक फेस्टिवल चालू आहे, खूप मोठे जायंट व्हील आणि सगळं तुम्हाला दिसेल. इकडे मेळा चालू आहे, त्याच्या एक्झॅक्ट मागे एक असं आहे जागा, तिकडे हे आहे. तुम्हाला ही जागा मागून दिसत असेल. आणि तुम्हाला मी बोलू, इकडे जी वाईब असते ना ती अतिशय जास्ती मस्त आहे. आता आपण क्लोज करूया ती वाईब बघत तिकडे. माझे मनानं भरलीस गौरी
माझी मनान भरलीच गौरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. आता लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.